खूप छान आज आपली दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा झालेली आहे आणि साक्षात इथे घरामध्ये महाकाल प्रकट झाले। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला आज आहे दुसरा श्रावणी सोमवार, तर तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर व्हिडिओला छान अशी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे। सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि सध्या आता पावसाळा चालू आहे, तर ऊन असं पडतच नाही, ढगाळ वातावरण असतं आणि असं वातावरण माझ्या खूप आवडीचं आहे, मला खूप आवडतं। तर काल मी गणपती बाप्पांचा मंत्र बोलली, तर मंत्र बोलताना आहे ना माझ्या तोंडून एक शब्द चुकला, म्हणजे सूर्यकोटी बोलायचं होतं तर मी सर्वकोटी बोलली। असं नाही की मला मंत्र येत नाही, पण कसं आहे घाई गडबडीमध्ये झालं ते चुकून माझ्याकडून। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या होत्या, तर चला तुम्ही पण मला समजून घेतलं। आणि आता बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर घराची स्वच्छता तर झालेली होती, आता हळदीचं लेपन करायचं होतं माझ्या नवीन उंबरट्यावरती। तर मी नवीन उंबरटा बसवलेला आहे, तुम्हाला दाखवलाच कलश पूजेच्या दिवशी। तर उंबरट्यावरती जे आपण लेपन करतो ना, तर त्यामध्ये 1-1.5 चमचा इथे मी हळद घेतली आहे। तर आता माझा उंबरटा मोठा आहे त्यामुळे हळद थोडीशी जास्त घेतली, माझी घरगुती हळद पावडर आहे ही। तर आता यामध्ये मी ना थोडासा अष्टगंध टाकला आहे, गोमूत्र टाकायचं, थोडंसं गुलाब पाणी टाकायचं किंवा मग गंगाजल टाकलं तरीही चालतं। आता हे सर्व टाकल्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे गंगोत्री म्हणून गंगाजल कोणत्याही पूजेच्या वस्तू मिळतात ना त्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाईल सर्वही। तर मी आणत असते, काय लागतंच घरामध्ये। तर मग मी हे सर्व टाकलं आणि त्यानंतर आपलं नॉर्मल पाणी असतं ते टाकायचं आणि व्यवस्थित हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त पातळ पण करायचं नाही, थोडंसं मिडियमच करायचं आणि खूप जास्त घट्टही बनवायचं नाही। तर हे बघा अशा प्रकारे हे लेपन बनवायचं आहे। हळदीचं लेपन घरामध्ये उंबरट्यावर लावल्यानंतर घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होतं ना, म्हणजे आपोआपच घरामध्ये ना सकारात्मकता वाढते आणि खूप छान वाटतं। तर मी आता उंबरटा आहे ना स्वच्छ पुसून घेते कपड्याने। आधी उंबरटा आपला स्वच्छ एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतरच मग उंबरट्यावरती लेपन करायचं। मी माझा जो उंबरटा आहे ना तो सागवान लाकडाचा बसवलेला आहे। तर खैराचा पण तुम्ही बसवू शकता, पण मी खालच्या घरामध्ये खैराचाच बसवलेला आहे। आणि ह्या उंबरट्याला आहे ना अजून पॉलिश नाही केलेली आहे। एका ताईंची कमेंट आली होती मला की उंबरट्याला पॉलिश नका करू, त्यावरती हळदीचं लेपन करा, त्यानेच उंबरटा खूप छान दिसेल। तर खरंच त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणेच उंबरट्याला खूप मस्त लुक आलेला आहे। तर उंबरट्यावरती आपण हळदीचं लेपन करताना सर्व बाजूने ते लावायचं अशा प्रकारे आणि खरंच खूप छान वाटतंय। माझी ना खूप वर्षापासूनची इच्छा होती की घराचा उंबरटा आहे ना असा मस्त मोठा असला पाहिजे। खरं तर उंबरटा बसवताना त्याखाली आपण बरंच काही टाकतो, मी चांदीची तारच टाकलेली फक्त, बरेच जण रत्न पण टाकतात। पण ह्या सर्व काही गोष्टी करण्याआधी ना मेन म्हणजे आपण उंबरट्याचं पावित्र्य राखलं पाहिजे। त्यावरती पाय देऊन जायचं नाही किंवा तिथे झाडू ठेवायचं नाही किंवा त्यावरती बसायचं नाही, कारण त्यावरती 33 कोटी देवांचा वास असतो। आणि उंबरटा म्हणजे आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते, ज्याने आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही। त्यामुळे आपण घराला नेहमी उंबरटा बसवलाच पाहिजे। आणि आत्ताच्या सध्याच्या घरांना आहे ना मार्बलचे उंबरटे बसवले जातात, पण तुम्हाला सांगते माझ्या खालच्या घराचं काम झालं ना त्यावेळेस पण काळा रंगाचा मार्बल लावलेला होता, पण मला इतक्या वर्ष त्याचा अनुभव आलेला आहे। म्हणजे आपण किती पण कष्ट केले, किती पण पैसा कमवला ना, तर तो पैसा अजिबातही त्या घरामध्ये टिकत नाही। काही ना काही कारणाने तो पैसा आपल्यापासून निघून जातो आणि आपण कंगाल होतो। तर मी माझ्या घराचा जो काळा उंबरटा होता म्हणजे मार्बलचा तो काढून टाकला आणि तिथे खैराचा उंबरटा लावला, त्यानंतरच मला त्याचा चमत्कार दिसून आला। हे मी स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला, कारण खरंच काळ्या रंगाचा मार्बल तर घराला अजिबातच नसावा। तर ज्यांचा असेल त्यांनी नक्कीच बदला, खरंच तुम्हाला पण चांगले परिणाम त्याचे दिसून येतील। तर शक्यतो लाकडीच उंबरटा आपल्या घराला असला पाहिजे। तर इथं मी आता उंबरट्यावरती ना छान अशी रांगोळी काढून घेतली, शुभचिन्ह स्वस्तिक काढलं आणि मस्त त्यावरती आता पिवळ्या उंबरठ्यावरती ना गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे। आज काही जास्त फुलंच आणली नाही, म्हणजे मार्केटमध्ये गेलीच नाही फुलं आणायला, तर हे फुलं गुलाबाचे होते आधीचे, तर तेच शिल्लक होते, मी तेच वापरते आता।
उंबरठ्यावरती शुभचिन्ह काढताना आहे ना सेंटरला नाही काढायचं, कारण ते आपण ओलांडून आतमध्ये जात असतो, त्यामुळे ते असं बाजूलाच काढायचं. तर अशा प्रकारे उंबरठ्याची माझी पूजा झालेली आहे. हळदी कुंकू वाहिलं मी आणि उंबरठ्याची मस्त पूजा केली. धूप अगरबत्ती लावून घ्यायची. तर आता इथे मी धूप वाटीमध्येच कापूर ठेवलेला आहे आणि औक्षण करून घेते उंबरठ्याचं. आजची माझी उंबरठा पूजन, हळदीचं लेपन खूप छान झालं आणि हे सर्व काही करताना मला आतूनच खूप छान वाटत होतं, आनंद वाटत होता. आणि हे बघा वाटी धूप लावलेला होता, त्याचा सर्व काही धूर आहे ना बाहेर न जाता आहे ना घरामध्ये आतमध्ये येतोय आणि संपूर्ण घरामध्ये धुपाचा असा सुगंध दरवळत होता आणि खूप भारी वाटत होतं. आणि तितक्यात आई पण आली. तर माझी महादेवांच्या पूजेची तयारी सर्व काही मी करतच होते. तर आई बोलली की अजून पूजा मांडली नाही का. तर आई खूप सकाळी सकाळी पूजा मांडून आलेली होती. आईला महादेवांची पूजा करायला इतकं आवडतं ना की रोज ती महादेवांच्या मंदिरात पण जाती, फुलवातं घेऊन जाते, महादेवांची पूजा करते, सकाळी संध्याकाळी पारायण करते शिवलीलामृताचं. तर ती मला बोलली की आज मी तुझ्या महादेवांची पूजा करू का. तर मग मी बोलली ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू कर. सर्वच तयारी तर मी केलेलीच होती. तर तिने खूप सुंदर अशी महादेवांची तिच्या हाताने पूजा मांडली आणि नंतर तुम्हाला दाखवतेच पूजेमध्ये कोणाचं रूप दिसलं. नंतर मग मी दोन्ही साईडला आहे ना इकडे रांगोळी काढून घेतली. तर मस्त ओम काढला, त्यावरती हळदी कुंकू अक्षता टाकून पूजा पण केली आणि इकडच्या साईडला स्वस्तिक काढलं. खरं तर मला रांगोळी काढायला फार आवड आहे. म्हणजे मी मोठ्या मोठ्या रांगोळी पण पहिले खूप काढलेल्या आहेत, तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितलेच असतील. पण आता सध्या 1 वर्षाच्या या काळामध्ये ना मला असं काही करताच येत नव्हतं. आणि हे रांगोळीचं जे दिसतंय ना तुम्हाला, ते एका ताईंनी मला दिलेलं आहे. तर खूप छान छान त्यांनी मला ह्या डिझाईन पाठवलेल्या होत्या. अजून एक आहे, आईला पण ते खूप आवडलं. आणि इथे तुम्ही बघा साक्षात आपले उज्जैनचे महाकालेश्वर दिसत आहे. म्हणजे असं काही ठरवून काही ही पूजा केलेली नव्हती. तर आईने तिच्या हाताने ओला भस्म लावला महादेवांना आणि अचानक महाकालेश्वरांचं जे रूप आपण बघतो ना मंदिरामध्ये तसं दिसायला लागलं. आईने पूजा मांडल्यानंतर मग मी पण बेलपत्र वाहून महादेवांची आता पूजा करून घेते. आणि एक फूल होतं शेवंतीचं, ते तेवढं वाहिलं आम्ही आज आणि छान अशी आमची पूजा झाली. आता काय करायचं, आपण जे बेलपत्र वाहिलेलं आहे ना त्यावरती ना 11 अक्षता घ्यायच्या, आपल्या हातामध्ये ठेवायच्या. मनामध्ये एखादी इच्छा तुमची अपुरी असेल, ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती बोलायची आणि त्या अक्षता ओम नमः शिवाय म्हणून व्हायच्या आहे महादेवांवरती. तर असं केल्याने आपली मनातली इच्छा पूर्ण होते. तर मी दर सोमवारी करत असते म्हणून तुम्हाला सांगते. मस्त अशी आमची आजची दुसऱ्या श्रावणी सोमवारची साधी सिंपल पूजा झाली. आता धूपवाटीमध्ये कापूर ठेवून आरती करून घेते आणि खरंच खूप भारी वाटलं आज मला. माझी बहीण संध्या ती पण आलेली होती. तर तिने पण महादेवांचं दर्शन घेतलं. आणि हे नर्मदेश्वराचं लिंग आहे ना, मी ज्यावेळेस ओंकारेश्वराला गेली होती ना तर त्यावेळेस तिथून मी ते आणलेलं होतं. आणि तिथेच नर्मदेच्या पात्राच्या शेजारीच मंदिर आहे महादेवांचं. आणि नर्मदा नदीमध्ये जे दगड असतात ना तर त्यापासून हे नर्मदेश्वराचं लिंग तयार केलं जातं. तर छोटं मोठं बऱ्याच मोठ्या मोठ्या आकारांमध्ये पण बनवले जातात. तिथूनच मी हे आणलेलं आहे. तर चला आता आजची शिवामूठ होती पांढरे तिळ, तर मी इथे शिवामूठ पण वाहिली आहे. खूप छान आज आपली दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा झालेली आहे आणि साक्षात
इथे घरामध्ये महाकाल प्रकट झाले असंच वाटतंय ना. आई आलेली होती, नेमकी मला पूजेची मांडणी करायची होती आणि ती बोलली की मी पूजेची मांडणी करून देते तुला. तर तिच्या हाताने महादेवांना तिने भस्म लावला, ओला भस्म, अष्टगंध, चंदन सर्व काही तिने लावलं आणि अचानक महादेवांची पूजा करता करता त्यामध्ये उज्जैनचे महाकालेश्वर दिसायला लागले आणि आजच्या पूजेला आईचे पण हात लागले. तर खूप छान पूजा झाली आहे आणि असं वाटतंय की साक्षात उज्जैनचे महाकालेश्वर माझ्यासमोर बसलेले आहे. आपण कोणतीही पूजा अगदी असं मनोभावे मनापासून केली ना तर खरंच त्या पूजेमध्ये देवाचं रूप दिसायला लागतं. तर माझी आई आहे ना पूजा करताना नेहमी असं बघत असते की पूजा करता करता त्यामध्ये देवाचं रूप दिसलं पाहिजे आणि आज खरंच तिने तिच्या हाताने पूजा केली ना देवाची, तर खरंच त्यामध्ये मला महाकालेश्वरांचं दर्शन दिसतंय, म्हणजे दर्शन मिळालं आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि आजची पूजा पण अगदी अशी साधी सिंपल केलेली मी, जास्त फुलं नाही, जास्त सजावट नाही आणि खरंच मस्त वाटतंय. चला पूजा तर झाली माझी, आता थोडंसं आता बाकीचं काम आवरते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. तर मस्त अशा प्रकारे दिव्याची पण पूजा करून घेतली. एका बेलपत्राला भस्म लावलेलं आहे आईने आणि एका बेलपत्राला अष्टगंध लावून दिव्यांना पण ते बेलपत्र वाहिलं. अरे माझं पिल्लू सकाळी सकाळी आलं. तू सकाळी सकाळी का बरं आलो? सकाळी सकाळी खेळायची लाता का तुला अशा गल्लीमध्ये? तुला असं हिंडायचं राहतं? तू तुमच्या घरून असं तुझ्या सायकलमध्ये राहू दे ना. रुमाल रुमाल बघ कसा करते. गाडी पुसायचा रुमाल आहे का तो, का तुझं नाक पुसायचा रुमाल आहे? आणि असे मस्त फुगे लावले. नाही लाडू तू चक्कल मारायला आला मामाच्या घरी तुझ्या छोट्या छोट्या गाडीवर. अगो बाई लाडूला गाणं पण लावता येतं. बघा बघा लाडू सर्वांना तुम्हाला गाडी दाखवायला आलाय हा ना लाडू. सर्वांना मावशींना आजीला म्हण माझी छोटी छोटी गाडी कशी आहे, सायकल. अरे बापले अगं संध्या का थांब ना बाई, आताशी ते उठल्या असतील, थांब ना. संध्या मावशीची लई घाई स्टेटस टाकायची. लाडू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल चल ना उठ ना सायकल मधून. हा व्हिडिओ मी आजच सकाळी सकाळी शूट केलेला आहे बरं का, कारण बऱ्याच जणांना लाडूला रोज व्हिडिओमध्ये बघायला फार आवडतं. तर लाडूला पूजा आहे ना सायकलमध्ये बसून पूर्ण गल्लीभर फिरवत होती, म्हणजे त्याला आहे ना असं फिरायला फार आवडतं. तर त्याची ही न्यू सायकल, ह्या सायकलला घेऊन 15 दिवस झाले, पण आजच तुम्हाला दाखवते. तर पूजाच्या घरच्यांनीच ही सायकल घेतलेली आहे आणि मस्त तो सायकलवरती इथे आलेला आहे आपल्याकडे. तर आता तो गल्लीत आला की सगळेच मुलं त्याच्या भोवती जमा होतात, लाडू लाडू करतात. तर त्याला पूजा इकडे घेऊन आली होती. आता वाजत आले 5, संध्याकाळची वेळ झालेली आहे. मी खाली गेली होती, थोडेफार लाडू बनवायचे होते, ते बनवले आणि आता मला रेडी व्हायचं आहे कार्यक्रमाला जाण्यासाठी. तर तुम्हाला माहितीच आहे आज काय आहे, तर आज साक्षीचे डोहाळे जेवण, खूप सुंदर असा कार्यक्रम होणार आहे, जसा पूजेचा झाला तसाच. तर त्यासाठी तयारी करायची आहे. तर चला आता मी ना साडी वगैरे चेंज करते आणि परत तुमच्याशी बोलते. डोहाळ्याचा कार्यक्रम होता रात्रीचा, तर त्यासाठी आता तयार व्हायचं होतं आणि कोणती साडी नेसू यावरती बराच विचार केल्यानंतर फायनली मी ही साडी नेसायला काढली, म्हणजे नेसली. तर ही साडी तुम्ही सर्वांनी आधी बघितलेलीच आहे. पूजाच्या वैदिकच्या लग्नामध्ये मी सकाळच्या कार्यक्रमामध्ये नेसली होती आणि त्यावेळेस दाखवलेली पण आहे. ही साडी मी ना सुरतलाच घेतलेली आहे. या साडीची प्राईस आहे ना तेव्हा 2500 होती. तर त्यानंतर मग नाशिकला, सिन्नरला पण ह्या साड्या मिळायला लागल्या. तर बऱ्याच ताई आता नवीन आहे ना म्हणून सांगते. तर जुन्या ताईंना तर माहितीच आहे. आता ह्या साडीवरती मला मोठे मोठे इयरिंग्स घालायचे होते, कारण मी नॉर्मल जे रोजचे वापरते ना तर ते माझे छोटे छोटे आणि हे मला खूप आवडतात. तर हे असे मोतीचे आणि आतमध्ये असा मोर आहे. मला पहिल्यापासून आहे ना मोठे मोठे इयरिंग्स खूप आवडायचे घालायला, पण आता माझ्या कानाचे होल जरा मोठे झाले ना, त्यामुळे मग मी आता घालत नाही. पण म्हटलं आज घालू, कधीतरी बरे वाटतात.
आणि हे परफ्यूम आहे ना मी घेतले होते, मी कधी वापरत नाही परफ्यूम जास्त, पण म्हटलं आज बघू थोडासा लावून. तर राहुल बोला की हे किंग कलेक्शन आहे मम्मी, ते ठेवून दे. आणि नंतर मग मी हे क्वीन कलेक्शन घेतलं. यातला एक परफ्यूम पूजा घेऊन गेली कारण तिला तो फार आवडला होता. तर राहुलला मी विचारत होते कोणता घेऊ, तर राहुल मला बोलत होता की रेडवाला घे. मग मी रेडवाला घेतला. तर याचा स्मेल खूप खरंच छान आहे. मला जास्त काही परफ्यूमचा स्मेल आवडत नाही, पण असं काही कार्यक्रम लग्न वगैरे असलं तर मग मी थोडंफार लावते. आणि चला आता साडी वगैरे माझी थोडी व्यवस्थित करून घेते. चला तयार व्हायला मला खूप जास्त काही वेळ लागत नाही. आता तुम्ही म्हणाल ताई लेडीजला तयार व्हायला बराच वेळ लागतो, पण मला नाही वेळ लागत. मी पटपट घेते पटकन आवरून. आणि हे माझं मंगळसूत्र हे मला फार आवडतं. एकदम छान दिसतो. सिंपल आवडलंय, पण चेहरा दिसत नसेल, कट झाला असेल तुझा. केस नीट केलं का? सिरम लावलं का? झालं का? कपाट ठेवलं उघडं. तर हेअरस्टाईल माझी थोडीशी कर्ली कर्ली वाटते. आणि केस काय आज धुतले नाही मी, कारण आज आहे सोमवार. काल मी बोलली होती केस धुवायचे शॅम्पूनी, पण केस नाही धुतले. तर बघू आता उद्या धु. अशा प्रकारे दिसत आहे. कलर मागे नाही कलर लावला मी, पुढे लावलेला होता ना. तर अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे. तर साडी थोडीशी माझी हेवी आहे, कारण बऱ्याच वेळेस नेसणार असं ठरवलं होतं, पण मग मी ना ती जड असल्यामुळे ना नेसतच नव्हती. त्या दिवशी मी कलश पूजेच्या दिवशी ही साडी नेसायला पाहिजे होती, कारण यावरती भरपूर असे कलश आहे. पण चला आता तेव्हा एवढ्या काही गडबडीमध्ये नाही जमलं मला, पण आता मी नेसलेली आहे. आणि थोडीशी अशी पिस्ता कलर आहे, म्हणजे आतमध्ये पिस्ता आणि बॉर्डर अशी बॉटल ग्रीन कलर आहे. त्यामुळे ब्लाऊज पण त्याचं बॉटल ग्रीन कलरचं आहे. आणि त्याचा लुक छान दिसतोय, म्हणजे कलर कॉम्बिनेशनचा लुक. चला जायचं. पूजा बोलली लाडूला घेऊन जा तुमच्यासोबत, कारण तिला पण तयारी करायची होती, म्हणून आम्ही लाडूला सोबत घेऊन चाललोय. आता या पुढचा जो काही कार्यक्रम आहे तो सर्व काही तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. चला हा व्हिडिओ इथे संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.